त्यांची लाट होती, आता ती लाट राहिली नाही. उमेदवार कोण आहे तुमच्या मतदारसंघात? काही आयडिया नाही. मोदींनी 400 पारचा नारा दिलाय, तुम्हाला काय वाटतं की तो 400 पारचा नारा पूर्ण होईल का? तसं उद्या तो आज आमचा उमेदवार कुठच्या पक्षामध्ये उद्या असेल, बेडूकुड्या कुठे मारतील हे सांगू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? शिंदे गटच. शिंदे गटाचा उमेदवार कोण आहे तुमच्याकडचा? सध्या तरी माहिती नाही. कसा चाललाय धंदा? हो व्यवस्थित चाललं. पहिल्यापासून पवार साहेबांसोबत आहे ते लोक पवार साहेबांसोबत. की जे वोट करणार तर त्याच्यानंतर एक रिसीट आहेत. पूर्वी ऐकत होते काँग्रेसला केलं तर BJPलाच जातं. त्यांना कुठेतरी दबाव टाकला जातो आणि त्यांना एकाच दिशेने वाहून जबरदस्तीने ओढून नेलं जातं. पूर्वीचं राजकारण वेगळंच होतं, आताचं राजकारण एकदम खालच्या दर्जाला गेलेलं आहे. एकदम यांचा दर्जाच घसरलेला आहे सगळ्यांचा. एकमेकांवर आरोप करणं एवढं त्यांना माहिती आहे. फक्त आता EVM मशीनमध्ये घोटाळा झाला नाही पाहिजे. तर ठीक आहे, अन्यथा नोटा हा पर्याय आहे. एकीकडे लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे तर दुसरीकडे उमेदवारांच्या प्रचार सभांचा धडाका. या सगळ्यामध्ये प्रचार सभांमध्ये उमेदवार मोठ्या संख्येने आश्वासनांचा चौकार सिक्सर मारतात. पण या सगळ्यात पाहिला गेलं तर शांत बसलाय तो मतदार राजा, म्हणजेच आपली जनता. याच जनतेला आपल्याला बोलतं करायचंय. नमस्कार, मी आरती आवटी. स्वागत आहे तुमचं TV9 मराठीचा नव्या कोऱ्या शो पब्लिक बोलतीये मध्ये. पब्लिक बोलतीये या शोची सुरुवात करणार आहोत फूड, शॉपिंग आणि फिरण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आपल्या दादरमधून. सध्या आपण दादरच्या फूल मार्केटमध्ये आहोत आणि फूल विक्रेत्यांचं इलेक्शनबद्दल काय मत आहे आपण जाणूया. नमस्कार दादा. हां बोला. कसा चाललाय धंदा? हो व्यवस्थित चाललं. लोकसभा निवडणुका जवळ आल्यात, मतदान जवळ आलंय. मतदान नेमकं कोणाला असणार आहे तुमचं? महाविकास आघाडीला. कुठे करता मतदान तुम्ही? बारामती. बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार लढाई, त्यावर काय म्हणाल? काही नाही, लोकांचे ही आहे. पहिल्यापासून पवार साहेबांसोबत आहे ते लोक पवार साहेबांसोबत. पण कोणत्या पवार साहेबांसोबत आहे? आपले मोठे पवार साहेब, शरदचंद्रजी पवार साहेब. सध्या जे राजकारण सुरू आहे, अजितदादांनी जो बंड केलाय त्याबद्दल तुमचं काय मत आहे? काय नाही, फरक नाही काय पडणार तिथे. इलेक्शनला फरक पडेल त्याचा काही? नाही ना, तिथे काही नाही फरक पडणार. ओके, धन्यवाद. आपण आता काही आणखी फुल विक्रेत्यांचं मत जाणून घेऊयात. नमस्कार काका. बोला. इलेक्शन जवळ आलंय, मतदान कोणाला असेल तुमचं? जर शिवसेनेला असेल म्हणजे शिवसेना आपली पहिल्यापासून म्हणजे शिवसेनेचं असेल. कोणत्या वॉर्डमधून मतदान करता तुम्ही? घाटकोपरमधून. उमेदवाराविषयी काय सांगाल? उमेदवार आता जे शिवसेनेचा उमेदवार असेल त्यालाच वोटिंग करणार. शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे की एकनाथ शिंदे? दोन्ही शिवसेना आपल्याच आहे. उद्धव साहेबांची आपलीच आहे आणि एकनाथ शिंदेची पण आपलीच आहे. पण आता पाहिलं गेलं तर उमेदवार हे डिवाइड झालेले आहेत. दोघांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत. झाले तर आम्ही पहिल्यापासून शिवसेनेवाले आहेत. दोन्ही माणसं आपलीच आहे. मावशी, लोकसभा जवळ आली आहे, निवडणुका जवळ आल्यात, मतदान करणार की नाही? करणार ना. कोणाला असेल तुमचं मतदान? ते माझं मत आहे, ते कोणाला सांगणार नाही मी. उमेदवाराबद्दल काही माहिती आहे का? उमेदवार तुमच्यापर्यंत पोहोचलाय का? हो, येऊन गेलेले मत देतात, पण विचारतात. सध्याचं जे राजकारण सुरू आहे, तुमचा दांडगा अनुभव दिसतोय, सध्याच्या राजकारणावर तुम्हाला काय वाटतं? काय वाटायचंय, जे चाललंय ते चाललंय, राजकारण आहे ते. आपण तुमच्याकडून जाणून घेऊया, सध्याचं जे राजकारण आहे याच्यामध्ये पक्षफूट पाहायला गेली, याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, आता हल्ली जे राजकारण चालू आहे आणि झालेलं आहे, ते फोडाफोडीचं राजकारण झालेलं आहे. भरपूर आमदार इकडून म्हणजे भरपूर पक्षातले आमदार इकडून त्या पक्षात आहे, ह्या पक्षात झालेलं आहे. हे जे महाराष्ट्रामध्ये जे काही घडलेलं आहे राजकारण, ते एकदम हीन दर्जाचं घडलेलं आहे, खालच्या पातळीचं घडलेलं आहे. तर आम्ही मंत्री म्हणून एक विचार करतो की बाबा तो आपल्या लोकप्रतिनिधी आहे, तो आपल्या लोकांसाठी चांगले काम करेल. पण हा जो प्रकार पाहतो आहे आम्ही, या प्रकारातून आम्हाला जाणवते की ना, हे कुठलेही कॅन्डिडेट योग्य उमेदवार वाटत नाहीत. जो कॅन्डिडेट त्या संदर्भात विचार करेल त्यांना आम्ही मतदान देऊ. आणि जो शिक्षित आहे आणि ज्यांना योग्य ज्ञान आहे या संदर्भात जो कॅन्डिडेट आहे, नाही तर पाहतो की ना शिक्षण मंत्री, ज्यांना शिक्षणाचा गंधही नाही, तो शिक्षण मंत्री झालेला आहे. असे पण कॅन्डिडेट बघतो ज्यांना इन्फ्राचं काही नॉलेज नाही, पण ते उद्योगमंत्री झालेले आहेत. असे भरपूर आहेत. तुम्ही राजकारण खूप फॉलो करताय असं दिसतंय. मोदींनी 400 पारचा नारा दिलाय, त्याकडे तुम्ही कसं पाहताय? ॲक्च्युली काय आहे की प्रत्येक कॅन्डिडेट आणि मोदी, आता मोदीचं नाव मला नाही घ्यायचं कारण की ते आता आपले रिस्पेक्टिव्ह पर्सन आहेत, पंतप्रधान आहेत. त्यांनी त्यांच्या परीने जे कार्य करतात त्यांनी त्या लेवलला केलेलं आहेत आणि पुढे ते येलं. पण 400 पार मला नाही वाटत की त्यांना भेटेल. हां,
जे ट्रेंड चालू आहे सोशल मीडिया ह्याच्यामधून जे कळतं की ते जिंकण्याचे चान्सेस आहेत. तर मला सांगा, तुम्ही म्हणालात की 400 पार जरी शक्य नसलं तरी मोदींचं सरकार येऊ शकतं, तर Chances तुम्हाला आहे. खरंच वाटतं की पुन्हा एकदा मोदींचं सरकार येईल? मॅडम आता ज्या पद्धतीने चालू आहे त्याच्यातून मला प्रिडिक्ट करता येणार नाही, पण चान्सेस वाढतात. परत आता वोटिंगचं जे वोटिंग होतं पण आता त्याच्यामध्ये पण बरेच सुधारणा केलेल्या आहेत की जे वोट करणार तर त्याच्यानंतर एक रिसीट येते आणि त्या रिसीट आल्यानंतर कळेल की बाबा राईट कॅन्डिडेटला वोट झालं आहे का नाही. पूर्वी ऐकत होते काँग्रेसला केलं तर BJPलाच जातं, असं ज्या पद्धतीने चाललं होतं ते आता मला नाही वाटत की असं काय असेल, असं काय होईल म्हणून. काका, यावर्षी कुठून मतदान करता तुम्ही? आम्ही दादरमधनं मतदान करतो. कोण आहे तुमचा उमेदवार? आमचे उमेदवार आहे अनिल देसाई. सध्याचं जे राजकारण सुरू आहे, कोणाला सपोर्ट आहे तुमचा? आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सपोर्ट आहे. महाराष्ट्राचं जे सध्या राजकारण सुरू आहे, पक्षफोडी वगैरे, त्यावर तुम्हाला काय वाटतं? हे सगळं राजकारण केलं आहे ना, हे निर्लज्जपणाचा कळस गाठलेला आहे आणि हा आम्हाला आवडलेलं नाही आहे. हे फोडाफोडीचं राजकारण केलं आहे ना, आम्हाला बिलकुल आवडलेलं नाही. आणि आता जे सामान्य माणूस आहे हे आता जनताच त्यांना दाखवून देणार आहे. सध्या जो निवडून येईल उमेदवार, त्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? कोणती कामं झाली पाहिजे? झाली आता काय ते रिडेव्हलपिंगचीच कामं आहेत. खासदार काय तर तेच काम आहे. आता इथे मोडकळीस आलेले आहेत तर त्यांना आम्ही जाऊन भेटू, बाबा असं असं आहे तर आमचा रिडेव्हलपिंगचा तुम्ही करून द्या म्हणून. कारण आमदारचा आणि नगरसेवकचा त्याच्यामध्ये काय येत नाही. त्याचे आमचे अगोदर आमचे आमदार होते, त्यांनी कामं केलेली आहे पण ते उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षातून बाहेर गेलेले आहे, म्हणजे शिंदे गटात गेलेले आहे. सध्याचं जे राजकारण आहे पाहता, समजा आपण शिवसेनेचं पाहिलं तर एकीकडे ठाकरे गट वेगळा झाला आहे, शिंदे गट वेगळा झाला आहे. नेमकं लोकसभेमध्ये कोणाचं पारडं जड असेल? आता तर आम्ही तर म्हणायला गेलो तर उद्धव बाळासाहेब ठाकरेची महाविकास आघाडी जी आता झालेली आहे त्यांनाच जोर आहे. आता सध्या बोललं तर त्यांचाच जोर जास्त आहे. एक शेवटचा प्रश्न, मोदींनी 400 पारचा नारा दिला, तुम्हाला काय वाटतं की तो 400 पारचा नारा पूर्ण होईल का? नाही, बिलकुल नाही. फक्त आता EVM मशीनमध्ये घोटाळा झाला नाही पाहिजे. इथे काही लोक चहा पितात, आपण त्यांच्याकडून चाय पे चर्चा करूया. नमस्कार दादा, वोटिंग यावर्षी करणार आहे का? हो, नक्की करणार. उमेदवार कोण आहे तुमच्या ठिकाणचा? सध्या तरी आम्ही एकाच उमेदवारावर विश्वास ठेवू नका, कारण राजकारणाचा खेळखंडोबा झालेला आहे, अक्षरशः विचका झालेला आहे. त्यामुळे आज उमेदवार ज्या पक्षामध्ये आहे, जसं आमचं कर्तव्य आहे एक नागरिक म्हणून की आम्ही मतदान केलं पाहिजे, तसं उद्या तो आज आमचा उमेदवार कुठच्या पक्षामध्ये उद्या असेल, बेडूगुड्या कुठे मारतील हे सांगू शकत नाही. मग तुमचा कल कोणाकडे आहे आता सध्या? सध्या तर मी म्हणतो ना की आम्हाला जो उमेदवार उभा केला आमच्या मतदारसंघातून, तो जर सुशिक्षित असेल किंवा रोजगाराबद्दल म्हणजे ज्या नागरिकांच्या ज्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असेल तर ठीक आहे, अन्यथा नोटा हा पर्याय आहे. नोटा हा पर्याय तुम्हाला योग्य दिसतोय सध्या? योग्य दिसतोय, खात्रीपूर्वक. अनेक मतदारांचं असं म्हणणं असतं की ते वोट करतात पण त्यांचं मत वाया जातं, कारण सध्याच्या महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर अनेक पक्ष फुटलेत, तर त्यावरती तुम्हाला काय वाटतं? कारण ज्याप्रमाणे आम्ही आमचं मतदान केलंच पाहिजे, कारण तो आमचं मतदान करणं हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आणि कर्तव्य आहे. आज आपली जी भारतीय निर्वाचन आयोग म्हणजे निवडणूक आयोग जे सांगते की हा एक सण म्हणून उत्सव साजरा करा, मतदान झालंच पाहिजे निवडणुकीसाठी, त्याप्रमाणे तो मतदार आज ज्या पक्षामध्ये आहे तो उद्या विरोधी पक्षामध्ये जाऊन, आणि विरोधी पक्ष जोपर्यंत सक्षम होत नाही तोपर्यंत राजकारण हे गलिच्छ एकदम खालच्या थराला गेलेलं आहे. मग सध्याचा जो विरोधी पक्ष आहे तो सक्षम आहे का? तो कुठच्याही पक्षाचा असू दे, विरोधी पक्षनेता सक्षम असला पाहिजे, तोपर्यंत कुठच्याही राष्ट्राचा म्हणजे राज्याचा असू दे किंवा राष्ट्राचा असू दे विकास होणार नाही. तुमच्या उमेदवाराकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? कोणती कामं तुमची पहिली झाली पाहिजे? सामान्य नागरिकांना वीज, पाणी आणि तरुण पिढीला शिक्षण उद्याचे. आज जे तरुण बाहेरगावी जातात शिक्षणासाठी, ते कुठेतरी आपल्याला इथे आपल्या देशात भेटलं पाहिजे. आणि GDP आहे, देशाचा GDP हा कुठेतरी वाढला पाहिजे. शेवटचा माझा प्रश्न, मोदींनी 400 पारचा नारा दिला, तुम्हाला काय वाटतं? या वक्तव्याबद्दल काय वाटतं? त्यांची लाट होती, आता ती लाट राहिली नाही. मोदींची लाट नाही आहे. आणि हे प्रत्येक नागरिकाने सुशिक्षित नागरिकाने दाखवून दिलं पाहिजे, कारण हा कुठेतरी गैरवापर होतो. आणि बॅलेट पेपरवरती मतदान होत असेल तर उत्तम. लोकसभेचं झालं तर महाराष्ट्रात पाहिलं तर महायुती वर्सेस महाविकास आघाडी आहे, कोणाचं पारडं जास्त जड आहे असं तुम्हाला वाटतंय? कारण सगळे एकाच दिशेने कल चालू आहे, एकाच दिशेने, एकाच पक्षाकडे ओढ लागली आहे. त्यांना कुठेतरी दबाव टाकला जातो आणि त्यांना एकाच दिशेने वाहून जबरदस्तीने ओढून नेलं जातं. लोकसभा निवडणुका सुरू आहे, काय वाटतं कोण निवडून येईल? आता काय माहिती, असं काय आयडिया नाही आहे, पण आम्हाला वाटतं शिंदे गट येईल. शिंदे गट येईल. कोणत्या मतदारसंघात तुमचं वोटिंग आहे? आमचं इथे 192ला.
ओके, मग उमेदवार कोण आहे तुमच्या मतदारसंघाचा? काही आयडिया नाही कारण आम्ही इथे ड्युटीवरच असतो दिवस. म्हणजे उमेदवार तुमच्यापर्यंत पोहोचला नाहीये. नाही, तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? शिंदे गटच. शिंदे गटाचा उमेदवार कोण आहे तुमच्याकडचा? सध्या तरी माहिती नाही. ओके, शिंदे गटाचं चिन्ह माहिती आहे? धनुष्यबाण. महाराष्ट्राचं सध्या जे राजकारण चाललंय, पॉलिटिक्स फॉलो करता का? एवढं तर लक्ष द्यायला वेळ नाही आहे जॉबमुळे. ओके, मग काय वाटतंय की पुन्हा मोदी सरकार येईल का? वाटतं येईल असं. नमस्कार काका. नमस्कार. यावर्षी लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे, वोटिंग सुरू आहे. कुठे राहता तुम्ही? कुठून वोटिंग आहे तुमचं? आमचं शिवाजी पार्कला वोटिंग. तुमच्या इकडचा उमेदवार कोण आहे? देसाई साहेब आहेत. देसाई आहे. त्यांनी त्यांचं चिन्ह कोणतं आहे तुम्हाला माहिती आहे का? मशाल मशाल चिन्ह. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे. तुमचं मत कोणाला जाणार आहे? त्यांनाच, देसाईनाच. सध्याचं राजकारण जे सुरू आहे, तुम्ही आता बराच राजकारणाचा अनुभव घेतला असेल. आधीचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण आहे, काय फरक तुम्हाला जाणवतो? पूर्वीचं राजकारण वेगळंच होतं, आताचं राजकारण खालच्या दर्जाला गेलेलं आहे. एकदम यांचा दर्जाच घसरलेला आहे सगळ्यांचा. एकमेकांवर आरोप करणं एवढं त्यांना माहिती आहे. बाकी यांना लोकांचं देणं घेणं नाही, फक्त आरोप करायचा आणि बाजूला व्हायचं, एवढंच चाललं आहे यांचं. दुसरं काय चाललं आहे यांचं? एक सुजाण जनता म्हणून तुमच्या उमेदवाराकडून काय अपेक्षा आहेत? त्यांनी त्यांची कामं करावी आमच्यासाठी. बरोबर. हां, ते सुजाण उमेदवार आहेत, त्याला माहीत असते बाबा ह्या लोकांना काय हवं आहे काय नको, ते त्यांनी करावं. माझ्यासोबत 2 महिला उमेदवार आहेत ज्या घर सांभाळतात. एक म्हटलं जातं की ज्या महिला घर सांभाळतात त्या देशही सांभाळू शकतात. आता देशाचीच लोकसभा निवडणूक सुरू आहे. लोकसभा निवडणुकीविषयी आणि जे मतदान करणार आहात, तर तुम्हाला काय वाटतं कोणाचं पारडं जड आहे? ॲक्च्युअलमध्ये मी माझगावमध्ये राहते हां. आणि आमच्या इथून यामिनी जाधव आणि अरविंद सावंत. अरविंद सावंत आहेत. तर जे आता अजून तरी असं विचार नाही, पण जो आमच्यासाठी येईल व्यवस्थित त्याच्यासाठी आम्ही वोटिंग करणार. त्याला जिंकवण्याची जबाबदारी आमची. आपल्यासोबत या दुसऱ्या ताई आहेत. ताई, आपलं गाव कोणतं? पुण्या साईडचं आपलं वोटिंग कुठे आहे? वोटिंग मुंबईत. ओके, वोटिंग मुंबईत आहे. आपण पुण्याविषयी थोडंसं बोलूया. पुण्याच्या राजकारण, बारामतीच्या राजकारणात सध्या लोकसभा निवडणुकांमध्ये बारामतीचं राजकारण सध्या जास्त गाजतंय. पवार विरुद्ध पवार आहेत. तर याविषयी तुम्हाला एक पुणेकर म्हणून काय वाटतंय? ॲक्च्युली यांचं घरातल्या घरातच आहे राजकारण, पण साहेबांविषयी चांगलंच आहे मत आणि साहेब करतात ते व्यवस्थितच करतात. ओके, आता तुम्ही मुंबईतून वोटिंग करता असं म्हणाला, तर तुमचा मतदारसंघ कोणता आहे आणि तिकडचा उमेदवार कोण आहे? अरविंद सावंतच आहेत आणि अपोजिटर शिवसेनेचे पण. अरविंद सावंत शिवसेनेचे आहेत ना? हो, उद्धव ठाकरे गटाचे. उद्धव ठाकरे गटात. पण आता सध्या शिवसेनेचं चाललंय भरपूर आहे असं वाटतंय मला. म्हणजे आमचं वोटिंग मी तर म्हणून तसं गुपित असतं हे खरं तर, मी नाही डिक्लेअर करणार. पण आहेत, सगळी कामं चालू आहेत. पण मला वाटतं की मुलांच्या शाळेसाठी जेव्हा पालक आता ह्या मे महिना किंवा जूनमध्ये ॲडमिशनसाठी दारोदारी भटकतात आणि गेटपाशी एवढं हे करून करतात, तर त्यांना तुम्ही सहज त्यांना हे करावं. कारण ऑनलाईन सगळी प्रोसेस असते, तरी पण सगळे पालक धक्के खात असतात. एवढ्या फीज भरून पण आम्ही देऊन पण हे होत नाही, तर ह्याचं कुठेतरी हे करावं मुलांसाठी मला वाटतं. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुमच्या उमेदवाराने हा शिक्षणाचा मुद्दा उचलून धरावा? अगदी बरोबर. आणखी काय अपेक्षा आहेत तुमच्या उमेदवाराकडून? आम्ही बी वॉर्डमध्ये मोडतो, आम्हाला पाणी, लाईट्स सगळ्या सुखसोयी जवळ आहेत आणि मिळतात मुबलक, तसं काही टेन्शन नाही आहे. ह्या म्हणाला तसंच ग्राउंड्स थोडेसे व्हावे मुलांसाठी, कारण आता साऊथ मुंबईमध्ये कुठेच जागा नाही आहेत खेळायला. तर टॉवर्स, रस्ते, धक्काबुक्की, गर्दी आणि मोठे मोठे मार्केट्स, म्हणजे प्रॉफिटपासून सगळे मार्केट्स आहेत. सो व्हावं असं वाटतं, म्हणजे कुठेतरी थोडं प्लेसमेंट असावं, कारण आम्ही एवढ्या लांब येतो शिवाजी पार्कला आता. तर तिथे व्हावं म्हणजे आम्हाला पण सुबलक होईल. थोडं मुलांना कुठेतरी ग्राउंडचं खेळणं हवं. शिक्षणाचा आणि ॲडमिशनचा मोठा प्रश्न आहे जो उमेदवारांनी सोडवला पाहिजे. प्रत्येक पॅरेंट्सचं असतं की आमची मुलंच आमच्यापेक्षा बेटर चांगल्या शाळेत शिकली पाहिजेत. बरोबर. त्यासाठीच आपण इतकी मेहनत करतो. बरोबर. त्यामुळे मग फीस तर भरणार आहोत, सगळे सेम असतात. मग ॲडमिशन देताना ती काय काय वेळेस आपण का मागे पडतो आणि कधी पुढे का जातात हे काही कळत नाही ओके. ॲडमिशनच्या बाबतीत. मग त्यासाठी खूप वेळ वाट बघून ह्या शाळेत होतं का त्या शाळेत होतं करावं लागतं. बऱ्याच नेत्यांकडे जावं लागतं की सर आम्हाला मदत करा, ॲडमिशन मिळवून द्या. आपण अजून काही आणखी लोकांकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार काका, सध्याच्या राजकारणावर काय वाटतंय? मी बोलतो की सगळाच
भला व्हायला पाहिजे. हां असं नाही की एकेत जाताला तुम्ही असं करायचं नाही, तसं नाही. इंडिया आहे हो आणि इंडियामध्ये दुसऱ्या प्रकारचं लोक राहतो इथे. बरोबर. तर मी बोलला की कोण पण येणार त्याला सगळं बेसिक चीज करायला पाहिजे. कुठून वोटिंग करता तुम्ही? माहीममध्ये उमेदवार कोण आहे तुमच्या माहीमचा? मला आत्ता माहिती नाही, ती असणार कोणतरी बरं असणार. उमेदवार प्रचारादरम्यान तुम्हाला भेटला की नाही? नाही माहिती नाही मला. इथे माहिती एक नाही. सुजाण वोटर म्हणून तुम्हाला उमेदवाराकडून काय अपेक्षा आहेत? सगळंच बरं सूचनाची आहे. आणि ते बेसिक असते की सॅनिटेशन असते, म्हणजे तिथे सगळं कचरा असते, लोकाला बरं सॅनिटेशन व्हायला पाहिजे, हायजेनिक व्हायला पाहिजे. आणि ॲनिमलला खूप प्रॉब्लेम त्रास होते. ॲनिमलला वेटिनरी नाही, काही नाही. सगळं तर वेटिनरी आहे पण ॲनिमलचं नाही. ऐसा कुछ होना चाहिए, तसं मी वाटतो. पॉलिटिक्स फॉलो करता तुम्ही? मी पॉलिटिक्समध्ये ती इंटरेस्ट नाही. ओके. काहीतरी आम्हाला पॉलिटिक्स कंट्रीमध्ये काही मिळवलं नाही किती वर्षाला. तर मला यूथ्स कोण आहे ना, आता म्हणजे कोणतं यूथ राहणार असं तुमच्याकडे यूथ नाही, ते स्टँड व्हायला पाहिजे. बरोबर. आता काही टेक्नॉलॉजी सगळं वरती झालं, एकदम स्ट्रॉंग झालं, पुढे झालं होतं, तर सगळं यूथ यायला पाहिजे पुढे. आणि यूथ नोज मतलब वो लोग को सब कुछ मालूम है. त्याला सगळं माहिती आहे की त्याला रिक्वायरमेंट काय आहे. या बेसिक मी बोलते का मी इथे पार्कमध्ये आतो, मी बसतो इथे, म्हणजे ते साईडला मी दिसते ना, ते कॉर्निश एरिया आमचं, काय पण नाही तिथे, तर यूथ एकदम बोर होते. तर हे कशाला पॉलिटिशियनला दिसत नाही काय. दादरमध्ये काही विक्रेते आहेत आणि ते खरेदी करणारी जी काही माणसं आलेले आहेत त्यांच्याविषयी जाणून घेऊया आपण. दादा, वोट करणार की नाही यावर्षी? ॲक्च्युली माझं वोट झालेलं आहे 26 तारखेला. ओके. आणि महाराष्ट्रामध्ये जे सरकार येईल ते BJP सोडून येणार. बीजेपी सोडून येणार? हां. पण मोदींनी तर 400 पारचा नारा दिलाय. हां, ते तर नारा हर वर्षी देत असतात ते नारा, ते त्याचं होत नाही आहे. हा सांगायला काय पण सांगू शकता कोणी पण, पण माझ्या महाराष्ट्रामध्ये BJP सोडून दुसरी सरकार कोणती पण येईल. आपण यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, मतदान यावेळेस करणार की नाही? करणार ना. अनेक मतदारांचं म्हणणं असतं की आपण जे वोट करतो ते फेल जातं, कारण पक्षांतरं होतात, अनेक जण पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जातात. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तर काय आपण काय बोलू शकत नाही, त्यांच्या मनाच्या हिशोबाने ते जातात. आपण काय बोलू शकत नाही त्या गोष्टीला. महाराष्ट्रातलं जे राजकारण सध्याच्या घडीला सुरू आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं? काय बोलू शकतो, आपल्याला काय एवढा दुनिया कळत नाही ते त्यातला. बरं, आता येणारा जो उमेदवार असेल तुमचा, जो जिंकून येईल, तुमच्या मतदारसंघामध्ये कोणती कामं व्हावीत असं तुम्हाला वाटतं? काही तुमचे प्रश्न असतील ना, जे सोडवले पाहिजेत, तुम्ही सांगू शकता त्यांना. असं काय आम्ही एवढं का आपण बोलू शकत नाही. मला त्यातलं काय हे नाही माहिती काहीच. ते आपण वोटिंग करतो ते की आपला देश व्यवस्थित चालावं म्हणून. कोण चांगलाच व्यक्ती आला पाहिजे. तर आपल्याला हे नाही की हे चाललं पाहिजे ते चालवं, तसं काय नाही. आपलं कोणी ना कोणी येऊन आमच्यासाठी कोणीतरी आमच्यासाठी चांगला करावा, तेच आमची इच्छा आहे, बाकी काही नाही. तुमच्या मतदारसंघातला उमेदवार तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती अजून मला. म्हणजे तुमचा उमेदवार तुमच्यापर्यंत पोहोचला नाहीये? पोचला असेल, पण मी तर कामावर वगैरे असतो, तर मला काही कळत नाही एवढं. मला काय माहीत नाही. घरामध्ये जर माहीत असेल तर, मला अजून काही कळलं नाही.